कल्पना करा, तुमचा जोडीदार मरणाच्या उंबरठ्यावर असताना तुम्ही गोल्फ स्पर्धेची निवड करता. एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे मला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मी जवळजवळ मृत्यूला तोंड दिले होते. माझा होणारा नवरा मास्टर्स स्पर्धेसाठी बाहेरगावी होता. तिथे काय चाललंय हे त्याला नीट माहीत होतं, तरीही त्याने तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत स्पर्धा संपली नाही, तोपर्यंत तो घरी आला नाही. जेव्हा तो अखेर घरी आला, तेव्हा त्याने माफी मागितली नाही. उलट त्याने मलाच ओरडायला सुरुवात केली. तो मला सांगू लागला की मास्टर्सची तिकीटं मिळवणं किती कठीण असतं हे मला समजत नाहीये. मी त्याच क्षणी आमचं नातं संपवून टाकलं. 2 वर्षांनंतर आता त्याला पुन्हा एकदा संधी हवी आहे. त्याने माझ्या फोनवर मेसेजचा भडीमार सुरू केला आणि नंतर तो माझ्या ऑफिसमध्ये माझा पाठलाग करू लागला. अनधिकृतपणे प्रवेश केल्यामुळे पोलिसांना त्याला तिथून बाहेर काढावे लागले. आणि सर्वात मजेशीर गोष्ट काय आहे माहितीये? मला नुकतंच कळलं की त्याचं दुसऱ्या कोणाशी तरी साखरपुडा झाला आहे. तिला शुभेच्छा. तिला त्याची खूप गरज पडणार आहे.